नमस्कार, मी जागृती भोळे. टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळा गणपती मंदिर रस्त्यावरील गटारगंगा रोखण्यासाठी आता भाजपचेही पत्र. भाजप कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी दिले पत्र. केडीएमसीच्या प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा शहराची अवस्था अतिशय बकाल होत चाललेली असून गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून येथील स्टेशन ते गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावरील ड्रेनेजची लाईन 2 ते 3 ठिकाणी ओसंडून वाहत आहे. याबाबत स्थानिक पत्रकारांनी याबाबत आवाज उठवला तर काही दिवसांपूर्वी मनसेने याची कैफियत प्रभाग सहाय्यक आयुक्तांकडे मांडली, पण गेंड्याचे कातडे पांघरून बसलेल्या प्रशासनाला याबाबत काहीच देणं घेणं पडलेले असल्याचं दिसून येत नाही. त्यातच आता अनेक वेळा फोनद्वारे टाकळकर करूनही सदरील गटारगंगा दुरुस्ती न केल्यामुळे भाजपचे जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी आज महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरीत पत्रव्यवहार करून खडेबोल सुनावले. याबाबतचे सविस्तर वृत्त असं की टिटवाळा स्टेशन ते श्री क्षेत्र महागणपती मंदिर या रस्त्यावरील गायत्री धाम DG1 समोरील ड्रेनेजची लाईन चोकअप झालेली असून त्यामुळे त्या लाईन मधून झाकण उघडून ड्रेनेजचे घाण पाणी संपूर्ण रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. त्यामुळे ते संपूर्ण रस्त्यावर घाणीचे साम्राज्य तसेच मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वाहणारे हे घाण पाण्यासंबंधित स्थानिक पत्रकारांनी वारंवार बातम्या लिहून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाने त्यावर थातूर मातूर कारवाई करून घाण पाणी काढण्यासाठी मोटर वजा पंप लावून तात्पुरत्या स्वरूपात कारवाईचा दिखावा केला. मात्र काही केल्या ती गटारगंगा वाहायची थांबायची नाव नाही घेतलं. त्यावर मनसेने आपले शिष्टमंडळ घेऊन टिटवाळा परिसरातील अनेक समस्यांचा निपटारा करण्याची मागणी केली आहे. तरीही ती ड्रेनेज लाईनची दुरुस्ती देखभाल काही केल्या झालेला नाहीये. यानंतर मंगळवारी भाजपचे कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी मलनिसारण अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तर येथील DG1 परिसर, घर अंगण, पटेल मार्ट, रेजन्सी सर्वम, अभिदर्शन पार्क, हरिओम व्हॅली इत्यादी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यामुळे खूपच बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. पादचारी व्यक्तींबरोबरच मोटरसायकल स्वार, रिक्षा चालक, प्रवाशांना ह्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. याबाबत भाजपा जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांनी आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून मलनिसारण अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदरील प्रश्न 2 दिवसात निकाली काढण्याची मागणी केली. तर मलनिसारण अधिकाऱ्यांनीही येत्या 2 दिवसात नवीन चेंबर टाकून देण्याबरोबरच चेंबर लाईनचे साफसफाईचे काम करून देण्याबाबतचे आश्वासन दिले असल्याची माहिती प्रदीप भोईर यांनी टिटवाळा न्यूजला दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, कल्याण. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.